काही दिवसांपूर्वी आपण टायनी टायकी या कंपनीच्या पाळण्याचा व्हिडिओ आपण अपलोड केला होता आणि त्या व्हिडिओला सर्वांनी भरभरून प्रेम दिलं. जवळजवळ त्याला 50 लाखांपेक्षा जास्तच व्ह्यूज आलेले आहेत. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे बघा, तो पाळणा ज्यावेळेस आम्ही वापरला त्याचा एक रिव्ह्यू फीडबॅक देतो मी तुम्हाला. तर तो पाळणा वापरल्यापासून आम्हाला म्हणजे खूप सारा फायदा झाला. जसं की आम्ही त्यामध्ये बोललो की रोमॅन्स करायला टायमिंग भेटत नव्हता, तर तो रोमॅन्स करायचा टायमिंग जो आहे हा बऱ्याच पालकांना भेटायला लागलेला आहे. आणि त्याचा फायदा मला तर जास्त झाला, कारण कसं व्हायचं, माझा स्वयंपाक वगैरे चालू असायचं किंवा दुसरं काही काम करत असले तर आपला सपोज राजकुमार जर रडायला लागला तर मला काय करायचं, सगळं काम बाजूला ठेवून आधी त्याला घ्यायला लागायचं, त्याला नाही का हातावर झोपवायला लागायचं. त्यामुळे काय व्हायचं, माझी कामं राहायची आणि सगळा दिवस त्याच्यामध्ये निघून जायचं. हा या पाळण्याचा फायदा एवढा झाला, चांगला झाला की माझं काम करत असताना बाजार रडायला लागलं तर त्या पाळण्यात टाकायचं, ऑटोमॅटिक पाळणं पण हलतंय, आपलं काम पण होतंय आणि तो पण सर्व गोष्ट. त्याचबरोबर त्याची जे सारखं पहिला तो रडायचा का नाही, त्याची तब्येत पण आता म्हणजे व्यवस्थित झालेली, म्हणजे जेवढ्या वयाला जेवढी त्याचं वेट पाहिजे तेवढं त्याचं झालेलं. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांचे कमेंट अशाच होत्या की हा इलेक्ट्रिकचा पाळणा आहे, मग याचा काही धोका आहे का, असं काही प्रॉब्लेम आहे का. तर काही संबंध नाही. जसं आपण आपल्या मोबाईलला चार्जिंग लावतो, काही लोक ते चार्जिंगच्या पिनांना हात लावतात, त्याचा काय आपल्याला धोका होतो का, तर नाही. त्याचप्रमाणे हा जो पाळणा आहे ना, या पाळण्याला सुद्धा चार्जिंगच्या पिन सारखंच ती पिन आहे, ती फक्त लावायची. तर शॉक नाहीये, काही सुद्धा काही नाहीये. फक्त तुम्हाला तो पाळणा घ्यायचा आहे, बाळ झोपवायचा आहे आणि निश्चिंत राहायचं नाही आणि स्वतःचे स्वतः तुम्ही कामं करायची. तर तुम्हाला सुद्धा जर हा पाळणा हवा असेल तर तुम्ही सुद्धा त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि नक्की परचेस करा. आणि खरंच खूप छानच हा पाळणा आहे.